नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये, एका विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही नेहमीसारखे स्टुडिओत नाही आहोत. आज आम्ही आलो आहोत थेट अंतरवाली सराटीला. आणि अंतरवाली सराटी म्हटल्यावर तुम्हाला आजचे पाहुणे कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरनं ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्याच्यानंतर हैदराबाद गॅझेटवरनं चर्चा सुरू आहेत. आणि हैदराबाद गॅझेटवरनं ओबीसी समाजामधले काही नेते ज्या प्रकारे आक्रमक झाले आहेत, त्याला ज्या प्रकारे कायदेशीररित्या चॅलेंज करण्याच्या भाषा केल्या जात आहेत, या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच आम्ही आज अंतरवाली सराटीमध्ये थेट मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आलो. पाटील, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तुमचं सुद्धा खूप अंतरवाली स्वागत. आपण बऱ्याच दिवसानंतर इथे भेटतोय. यावेळेस भेटण्याचं कारणही तसंच आहे. तुम्ही मुंबईत आला होतात, मुंबईत एक आंदोलन केलं, त्या आंदोलनानंतर सरकारने GR काढला. तुम्ही म्हणालात की विजयाचा गुलाल उधळला, विजयोत्सव झाला. एक त्याला अजून एक मराठा समाजातनंच एक प्रकारे म्हटलं जातं की याच्यातून काही मिळालं नाही. नक्की स्टेटस काय, तुम्ही काय सांगाल की याच्यातनं नक्की मिळालं आहे, नाही मिळालं आहे, किंवा अजूनही गोष्टी आदंतरी आहेत? आपल्याला सगळ्यात अगोदर या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतला माणूस म्हणून. अगोदर आपल्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण वारकरी संप्रदायात मानतो, हिंदू धर्माची संस्कृती मानतो. घर बांधताना अगोदर आपण अगरबत्ती लावतो, गुलाल लावतो, सगळ्यांच्या डोक्याला लावतो. असं कधी म्हणत नाहीत आपण की तुम्ही घर बांधायच्या आधीच गुलाल नारळ कशाला फोडलं. ती यशाकडं जाणारी एक जुनी आपली पारंपरिक वंश परंपरेनं आलेली प्रथा आहे. त्याला काही लोक जाणून बुजून गुलाल उधळला म्हणतात. यश प्राप्त करण्यासाठी आता आम्ही शेतकरी आहेत, आम्ही बैल विकत घेतो. घरी बैल आणल्याच्या नंतर तो आमचा देव झाला. त्याला ओवाळलं जातं, गंध लावला जातो. पोरगं जर शिकायला चाललं, कुठे ड्युटीला जर चाललं तर त्याला औक्षण केलं जातं, गण लावलं जातं, आणि मग तो पास होणार तिथून पुढं. अशी प्रथा. कशाला पण नाव ठेवायची, काही लोकांना सवय लागलेली, जात कोणची पण असू द्या. तसं ते गुलाला तो जाळा नामुकच केलं, GR घेतला. ती यशाची पहिली पायरी आहे. म्हणून ती परंपरेचं आपलं ठरलेलं असतं की यशासाठी गुलाल लावा. त्याला पण तिथं गुलाल लावला. आता तुमचं स्टेटस जर तुम्हाला सांगायचं तर आत्ताची पोझिशनला आपण तर जवळपास आता 60-70 वर्ष झालो महाराष्ट्रात येऊन. आम्ही अखंड महाराष्ट्रात आलो. आमच्या नोंदी कुठं आहेत? तेलंगणाला, हैदराबादमध्ये. आम्ही राहतो कुठं? महाराष्ट्रात. मग आमचा 7-12 कुठं निघायला पाहिजे? इथं महाराष्ट्रात. आमचा रेकॉर्ड आपला इथं पाहिजे. आमचा रेकॉर्ड कुठे आता? तेलंगणातील, हैदराबादला. आपलं हैदराबादचं गॅजेट असून महाराष्ट्रात नाही. रेकॉर्डला आणलं, मिनिट्स तयार झाले, सरकारच्या रेकॉर्डवरती गेलं ते हैदराबादचं गॅजेटियर, आणि GR काढला आणि त्यांनी सांगितलं लागू करतोय आम्ही. याच्यापेक्षा काय विजय पाहिजे? आरक्षणाला विरोध करणारा, जर आपण त्याच्याकडे पुढे जाऊया चर्चेमध्ये, पण जे एकेकाळी तुमच्यासोबत होते किंवा मराठा आरक्षण या मुद्द्यावरूनच भांडणारी जी मंडळी होती, तेच म्हणतात पाटील की ह्याच्यातनं काही मिळालेलं नाही आहे, की अजूनही हैदराबाद गॅजेट हा फक्त एक प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. दुसरं काय म्हणणार ते? ज्यांनी समाजाला आयुष्यात काही दिलंच नाही ते देणाराला दुसरं काय म्हणणार? एखाद्या वडिलाला 4 लेकरं असते, त्यातलं एक काम करत नाही, एक करतं, मग त्याच्यावर राहिलेले 3 काहीच येत नाही, नुसत्या झोपायला सवय लागले तर आळशी हाटलाच झोपायचं, गावात झोपायचं. एखादं काम करतं आणि सगळ्याला पोषितं. सहन कुठं होतं? मग त्याच्याविषयी काड्या करणार, त्याच्याविषयी 1-2 बोलणार, काहीतरी घरात कलह निर्माण करणार. हे जसं कुटुंबात हे तसंच समाजात हे सहन होत नाही ना. मी काय करणार त्याला? मी दुखतोय, माझं एवढं दुःख झालं आहे त्यांना, मला काहीच माहीत नाही कशामुळे झालं. समाज तुमच्यावर विश्वास टाकला होता, तुम्ही द्यायचं. तुम्ही दिलं नाही. मी माझा प्रामाणिक माझ्या जातीसाठी लढलो, मी दिलं. काही ना काहीतरी माझ्या समाजाच्या पदरात दिलं. तुम्ही काय नाही दिलं. तुम्ही सुद्धा शेकडो बैठका घेतल्या सरकारसोबत, तुम्ही शेकडो मोर्चे काढले, शेकडो रास्ता रोको केले. तुम्ही काय दिलं? आम्ही तरी दिलं. ज्ञानी लोकांचं काय काम असतं? ज्या समाजात बुद्धिजीवी लोक आहेत, अभ्यासक आहेत, विधिज्ञ आहेत, त्याच्यामध्ये काही सभ्य लोक आहेत, यांचं एक काम असतं. अडाणी गोरगरीब भोळ्या बाबड्या समाजाला आपल्या ज्ञानाचा, बुद्धिजीवी लोकांचा उपयोग झाला पाहिजे. तुम्ही GR निघाल्यावर आता आधी बोले कुठं जाता? मग करतोय ना आम्ही, कसं व्हाय ना, रडत पडत. वावर घेतलं ना, वावर घेतलं, आता नांगर आणू, त्याच्यात बघू नांगर कुठं गुततोय, दगडाला गुततोय का झाडाच्या मुळेला गुततोय, तोडू ना ते पुन्हा मुळ्यात. वावरात नांगर आणायच्या आहोत, आणायच्या आधीच मोडल बघा काऊन आहोत. अरे GR काढायच्या होणे लागू दे स्वतःला. शब्द दिला का नाही सरकारने तिथंच? जर हा GR चुकला
तर आम्ही सुधारित जी आर काढतो. आता बॉम्बलाच काय गरज आहे? याचा अर्थ तुम्हाला जी आरशी नाही देणं गेलं. आम्हाला जे आता रात्रीपासून लक्षात आलं आहे, आमच्या बुद्धिजीवी लोक 1-2 दिवस बोलतात, नाही ऐकला ना जाऊ दे तिकडं मध्ये. पण यांना जी आरशी देणं घेणं नाही, गरीब मराठ्यांशी देणं घेणं नाही. यांनी एक मोठा डाव शिजवला आहे, खूप मोठा कट शिजतोय की मला उघडं पाडायचं, मला समाजापासून तोडायचं, लांब करायचं. दुसरं की यांना कोणत्या तरी नेत्याची शबासकी मिळवायची, कोणत्या तरी यांना पाठ थोपटून घ्यायची, कोणाच तरी कामं पाहिजेत, कोणाला तरी यांना काहीतरी पाहिजे, ही उद्देश आहे. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं गर्भ श्रीमंती, यांचा गर्व जागा झाला यांच्या श्रीमंतीचा, यांच्या टेटसचा, यांच्या प्रतिष्ठेचा. हे चाललं आहे मानासाठी, हे चाललं आहे फक्त प्रतिष्ठेसाठी, हे चाललं आहे त्यांच्या श्रेयासाठी, दुसरं काहीच नाही. मिळालं ना, मिळालेलं असून सुद्धा असं तुम्ही वागताय म्हणल्याच्या नंतर दादा काय असतं बरं का. त्याच्यातल्या आक्षेपांकडे नंतर तुम्ही आता एक महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्ही कालही बोललात, ती गोलमेज एक गोलमेज परिषद झाली, त्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा म्हणजे कालही बोललात आणि आजही तुम्ही गोष्ट बोलता की डाव शिजतोय. तुम्ही हे वारंवार म्हणताय डाव शिजतोय, डाव शिजतोय. कोण शिजवतंय हा डाव? ओबीसीतले काही, आमच्यातले काही, त्याच्यात तर बरेचसे जण कुणबी प्रमाणपत्रवले पण आहेत. मला त्यांना नाव नाही ठेवायचं, फक्त स्पष्टपणानं एक सांगायचं आहे, खरं ते समाजापुढं मांडायचं आहे. माझ्या त्याच्या माध्यमातून माझ्या समाजाला मला स्पष्टपणाने एक गोष्ट सांगायची की का रात्रीपासून डाऊट यायला लागला. त्याचं कारण असं, तुम्ही 1-2 वेळेस बोलू शकता, सभ्य हुशार बुद्धिजीवी माणूस सांगू शकतो, येऊन सांगू शकतो, समाजाला तुमचं ज्ञान देऊ शकतो. पण तुम्ही वारंवार सातत्यानं तेच म्हणताय, चुकला चुकला चुकला, याने काही होणार नाही. तुम्हाला सांगितलं चर्चा लिहा विखे पाटील साहेबांनी, दुसरं सांगितलं तुम्ही सांगा आपण सुधारित जी आर काढू, तरी बोलता. याचा अर्थ काय? आम्हाला तरी टार्गेट करताय तुम्ही. त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला जी आरशी देणं घेणं नाही, त्यातून काय मिळणार याच्याशी देणं घेणं नाही, गरीब मराठ्याचं कल्याण होणार आहे याच्याशी देणं घेणं नाही. त्याच्या आडून तुम्हाला फक्त आता मराठ्यांवरती वार करायचे आहेत, त्यांच्यात गैरसमज पसरायचा आहे, दुही निर्माण करायची, तुम्हाला फक्त सगळं हिसकटून लावायचं, काहीच करायचं नाही. तुम्हाला खरीच तळमळ असती मराठ्यांची तर तुम्ही बोलला असता. तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. हा डाव तुम्ही म्हणता डाव शिजतोय, कट शिजतोय, आणि तुम्हाला विशेष करून काल रात्रीपासून हे जाणवतं की हा डाव शिजतोय. कोण शिजवतंय? कोणतरी असेल त्याच्या मागे. हा, माहिती घेणार ना, आम्हाला माहिती नाही. आम्हाला रात्रीपासून डाव यायला कळायला लागले, कारण काही त्यांच्यातलेच आम्हाला सांगतात, बरं, काही सरकारमधले पण सांगतात आणि काही विरोधीतले पण सांगतात, काही प्रतिनिधी बांधव पण सांगतात. आता सांगायला हरकत नाही, मला फक्त नाव नको घ्यायला, ते पण सांगतात. तुम्ही आज नाही नको, मला पूर्ण माहिती गेली. मी आत्तापर्यंत ज्या ज्या माहिती दिल्यात सुतारदादा साहेब, मी त्या तुम्हाला करेक्ट दिलेलं तिथून मागं. मी एक तर खोटं बोलत नाही, माझ्या पोटात आहे ते तोंडात आहे म्हणून माझ्या समाजाने मला स्वीकारलं. मी खोटं नाही बोलत कधी, पण डाव पलटितो, डाव पलटिणार हो सुद्धा मी 100%. याच्या मागं खूप मोठा हात आहे. यांना आरक्षणाशी खरंच देणं घेणं नाही आहे. आम्ही त्याचा शोध घेतोय, 2-3 दिवसात आम्ही पुरा शोध घेणार याचा. कारण खरं सांगतो तुम्हाला, जर यांना माया असते ना, जी 24 माध्यमातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो, यांना खरंच जर मराठ्यांची माया असती किंवा जी आरची जर गरज असती तर यांनी येऊन सांगितलं असतं. आपण आवाज दिला या म्हणून, त्यावेळेस आले असते. हे जी आर निघाल्यावरच कसं काय जागे होते, कोणत्या बाबतीत, सगळ्या स्वारीच्या बाबत तेच, आता निघाला तेच, मधी काही मिळून दिलं की तेच, कुठं आपण पुढं चाललो की कशात तरी नाव ठेवणारच. तुम्हाला खरंच मराठ्याचं प्रेम आहे ना, तुम्ही बुद्धिजीवी आहेत ना, तुम्ही अभ्यासक आहेत ना, तुम्ही मराठ्यांसाठी खस्ता खाल्ल्यात हे मान्य आहे आम्हाला. आम्हाला तुमचे शब्द मान्य करायलाच पाहिजेत आम्ही, पण आरोप केलेले ते मान्य नाही करणार आम्ही. तुम्ही समजून सांगा, गोरगरीब मराठ्याला आम्ही ऐकू. आरोप म्हणून करत असलात तर आम्हाला मान्य नाही. त्याचं कारण सांगतो. तुम्हाला जर खरंच माया असती, तुम्हाला जर जे आरबद्दल, गरिबाबद्दल, कुणबी आणि हैदराबाद गॅजेटियरबद्दल आणि सातारा संस्थांच्याबद्दल तुम्हाला माया जर असती ना, तुम्ही ताकदीनं सांगितलं असतं, लढू लागला असतात, बैठकाला आला असतात, कुठं पण आला असतात. एक. दुसरं, तुम्हाला लईच प्रेम आहे मराठ्याला आरक्षण मिळून द्यावा, आणि तुम्हाला लईच त्या विरोध करणाराचा राग येतोय, विरोध करणारा ओबीसीचा लईच राग येतोय, तर तुम्ही 1994ला दिलेलं 16% आरक्षण रद्द करण्यासाठी पळाला असतात. कारण ते आमचं होतं. 16% आरक्षण ज्यावेळेस दिलं, 14% आरक्षण ज्यावेळेस मंडल कमिशननं दिलं गेलं, त्यावेळेस सुद्धा तुम्ही आमच्या जाती त्याच्यात घ्या म्हणून बॉम्बाला असतात. आता जितका बॉम्बातात, याच्याही पुढचं चौथं सांगतो तुम्हाला. ओबीसीत काही जाती अशा आहेत की ते एसटीच्या आणि एसटीच्या सवलती खात्यात, म्हणजे त्यांच्या शिक्षणातल्या नोकरीला सुद्धा जागा घ्यायला लागलेत. तुम्ही तीही म्हणला असतात. परत चौथा मुद्दा सांगतो, 50%च्या वर 2% आरक्षण गेले. तुम्हाला खरंच मराठीची माया असती तर तेही तुम्ही लढला असतात. बोगसपणानं ज्या ज्या जाती 180 होत्या, ज्या 350-400 घातल्यात, तुम्ही खरेच अभ्यासक असतात,
तुम्ही खरंच समाजाविषयी प्रेम असतं तर त्याच्याविषयी ताकद लावली असती. ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय झालाय त्यावेळेस तुम्ही काहीच बोलत